अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रोकडी तालुका हातकणंगले येथील काकासाहेब माने हायस्कूल या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार 5 जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला। तब्बल 36 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहभावना अधिक दृढ केल्या। या प्रसंगी माजी शिक्षकांचाही यथोचित सन्मान करण्यात आला। या मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक विनय कोतमिरे व माजी मुख्याध्यापक सदाशिव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने या होत्या। यावेळी बोलताना पाहुण्यांनी शैक्षणिक जीवनातील आठवणी आणि आजच्या पिढीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असले नमूद केले। तर खासदार धैर्यशील माने यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले की शाळेच्या सुरुवातीच्या बॅचपासून अलीकडच्या काळातील सर्व विद्यार्थी या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित राहिले ही बाब कौतुकास्पद आहे। या प्रसंगी कार्यक्रमात महाराष्ट्र दर्शनवर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणे, अनुभव कथन तसेच संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला। काही माजी विद्यार्थ्यांनी आपली यशोगाथा सांगून सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी काकासाहेब माने हायस्कूल येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते। शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।